नमस्कार. आपला ग्रामीणमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. बुलढाणा जिल्ह्यातील चिखली शहरातील लुंबिनी नगर येथे राहणाऱ्या 14 वर्षीय प्रज्वल प्रकाश पाटील याने आपल्या वाचनाच्या सवयीमधून प्रेरणा घेत अवघ्या 9व्या वर्गात असताना पुस्तक लेखनाचा मोठा टप्पा पार केला आहे. त्याने लिहिलेल्या व्हिक्टोरीज हिडन डिफीट या पुस्तकाचा समावेश थेट दिल्लीत 1 फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या भारत सरकार आयोजित जागतिक पुस्तक मेळाव्यात करण्यात आला आहे. वाचनातून निर्माण झाली लेखनाची आवड. प्रज्वलला लहानपणापासूनच वाचनाची विशेष आवड होती. शालेय अभ्यासक्रमातील पुस्तकासोबत त्याने विविध धर्मग्रंथ, ऐतिहासिक कादंबऱ्या आणि अन्य साहित्य वाचनाची सवय लावली. या वाचनातून त्याला स्वतः लेखनाची प्रेरणा मिळाली. काही महिन्यापूर्वी त्याने व्हिक्टोरीज हिडन डिफीट अर्थात विजयात दडलेला पराभव या पुस्तकाची निर्मिती केली. हे पुस्तक विजयाच्या पार्श्वभूमीतील लपलेल्या पराभवावर प्रकाश टाकते. प्रज्वलचे वडील प्रकाश तुकाराम पाटील हे मूळचे केनवड, तालुका रिसोड, जिल्हा वाशिम येथील रहिवासी असून सध्या चिखली येथे स्थायिक आहेत. ते शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. तर आई दीपिका प्रकाश पाटील तलाठी आहे. शिक्षणक्षम वातावरणामुळे प्रज्वलला लेखनासाठी आवश्यक मार्गदर्शन मिळाले. एवढ्या कमी वयात त्याच्या पुस्तकाला जागतिक मंच मिळाल्याने संपूर्ण कुटुंबाला अभिमान वाटत आहे. आजच्या काळात बहुतांश मुले मोबाईल गेम्स आणि सोशल मीडियाच्या आहारी गेलेली दिसतात. अशा परिस्थितीत प्रज्वलने वाचनातून लेखनाकडे वाटचाल करत मोठ्या यशाची कमान रचली आहे. त्यामुळे तो इतर मुलांसाठी आदर्श ठरला आहे. प्रज्वलच्या या ऐतिहासिक कामगिरीमुळे वाशिम जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यातील विविध साहित्य संस्थांनी त्याचे कौतुक केले आहे. त्याच्या पुढील लेखन प्रवासासाठी अनेक मान्यवरांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत.